यादसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा देश गोड व्हाया. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. सुंदरिया भावा कृष्णेच्या
कबतूक वाटे झाली या वेचाचे, कबतूक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतिने पावलो विसावा, आता निश्चिंतिने पावलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णेच्या, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवस चारी खेळे मेळे, आता निश्चिंतिने पावलो विसावा, आता निश्चिंतिने पावलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णेच्या उभारा. यासाठी केला भूतात्हास, यासाठी अट्टहास केला होता. कशासाठी? तर शेवटीचा दिवस गोड व्हाया, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस म्हणजे काय? तर निश्चिंत होणे, कृष्णा खुंटणे, आणि कृष्णा खुंटण्यासाठी केलेले जे काही कष्ट आहे त्या वेचाचं काय झालं तर शीन झालं. त्याच्या परिणामात मुखामध्ये नाम आलं, नाम मुखात आल्यानंतर मुक्ती मिळाली, आणि मुक्ती मिळाल्यानंतर उरलेले दिवस खेळीमेळी असतात, असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. ते नमस्कारो नियता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज आपल्याला अट्टहास सांगतात. अट्टहास कशासाठी केला आणि सेवेला सुरुवात करण्यापूर्वी द्यायचा तो परिहार अशा प्रकारचा. कैलासवासी पार्वती, पार्वतीताई ज्ञानोबा केदार यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम, 13व्या दिवसाचा कार्यक्रम, आणि त्यानिमित्तानं आयोजित ही कीर्तन सेवा आणि या सेवेची संधी तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या प्रेमास्तव आदरणीय आमचे अंगदजी केदार महाराज आहेत, वाल्मिक महाराज राख आहेत, आणि त्यानंतर मनोहर महाराज आहेत, आमचे सोनवणे महाराज आहेत, गुणीजन सुंदर अशा प्रकारचे वादक, पेटी वादक, टाळ वादक असतील, आणि सर्व ग्रामस्थ. पार्वती मातोश्रीचे जे काही मुलं आहेत, काय नाव, मनोहर
बसवली आहे. आपल्या मातोश्रीच्या पुण्यकर्मानिमित्तानं त्यांना सद्गती मिळावी या पवित्र भावनेनं आणि आपल्याला साधू संतांनी ज्या घालून दिलेल्या परंपरा आहेत त्या परंपरेला अनुसरून गोड जेवणाचा कार्यक्रम. आणि जेवण गोड कधी होतं तर आपलं शास्त्र सांगतं भजन आणि भोजन, भजन आणि भोजन. त्यानिमित्तानं ज्ञानदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम, आणि सकाळी अन्नदान आणि रात्री ज्ञानदान अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमाची सेवा आमच्याकडे आलेली आहे. सर्व गुणीजन मंडळींचे खूप खूप धन्यवाद. यासाठी केला होता अट्टहास. संत तुकाराम महाराज सांगतायत, संत सांगतायत की आम्ही केला होता. काय केला होता? अट्टहास केला होता. कशासाठी केला होता? यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता. कशासाठी? तर शेवटीचा गोड, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी अट्टहास. मग शेवट कधी होतो? होय, माणूस मेल्यानंतर शेवट होतो का? नाही होत. मग कधी होतो? जन्माला आल्यानंतर पुन्हा जन्माला यायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था झाली तर शेवट झाला, नाही तर फजिती. कारण आपण लहानपणी लेकराला शाळेत घालतो. पहिलीला लेकरू घातल्यानंतर दुसऱ्या वर्षी कोणती अपेक्षा असते? पहिलीत बसावं का दुसरीत जावं. त्यानंतर तिसरी, चौथी, पाचवी, सहावी असं करत लेकरू 12वीत जातं. आणि 12वीत गेल्यानंतर त्याला आई वडील सांगत असतात, बाबा अट्टहासानं काय कर? अभ्यास. अट्टहासानं अभ्यास कर. का? हे वर्ष महत्वाचं आहे, जीवनाला वळण देणारं वर्ष आहे. हे जर वाया गेलं तर मग तुझ्या जीवनाची माती झाली. 12 वर्ष तप केल्यानंतर 12वी मध्ये प्रवेश मिळतो आणि ते तपपूर्तीचं वर्ष असते. शैक्षणिक क्षेत्रातलं ते काय आहे? तप आहे. आणि ते तप फळास येण्यासाठी काय करावं लागतं? अट्टहास करावा. त्याच्यासाठी लातूर सारख्या ठिकाणी मुलाला ठेवलं जातं. आई वडील काबाड कष्ट करून त्याला पैसे पुरवतात की बाबा शिक, कारण आमच्या जीवनाचं जे झालं ते तुझं होऊ नये म्हणून तू काय कर? कष्ट कर, असं पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. का सांगितलं जातं? तर ते वर्ष महत्वाचं. आणि बरीच लेकरं घरी येऊन पैसे येतात. कोणते चित्रपट बघायला जातात, कोणते खेळायला जातात, कोणते हॉटेलमध्ये जेवणात जातात, नाना प्रकारचे खर्च करतात. कुठं मेसला जा, कुठं काही कर, याच्यामध्ये दिवस पूर्ण व्यस्त होतो. ते कॉलेजला जाईल न जाईल पण खेळायला जातो वगैरे सर्व गोष्टी करतो आणि त्यात तो विसरतो. आणि विसरल्यानंतर काय होतं मला? विसरल्यानंतर विसरले
म्हणून काय करायचं नाही, विसरायचं. अनेक मुलं असतात, सर्व अभ्यास करतात का? नाही करत. लाखो मुलांमध्ये काही मुलं सिरियस असतात. प्रत्येक कृती करत असताना मेसवर जरी गेलो तरी 15 मिनिटात 20 मिनिटात जेवण करायचे त्यांचं ठरलेलं असतं. तेवढ्या वेळात जेवण करतात. वाटेत कुठं कुणाला किती बोलायचं ठरलेलं असतं. वेळेपेक्षा जास्त ते बोलत नाही, कारण त्यांना काय करायचं आहे, अभ्यास करायचा. आणि दिवसभराच्या व्यस्त शेड्यूल मधून 1, 2, 3 तास ते असे काढतात की त्यावेळी ते अभ्यास करतात. आणि अभ्यासानं काय होतं, अभ्यास हे तप आहे, तपश्चर्या आहे. सर्व मुलांचं वय आणि त्या मुलांचं वय सारखंच आहे. वय सारखंच आहे, शरीर सारखंच आहे, विचार सारखेच आहे, बऱ्यापैकी परिस्थिती सुद्धा सारखीच आहे. परंतु त्यांनी काय केलाय, अट्टहास केला. कुणाला बोलत असताना कमी बोलावं, वेळेपेक्षा जास्त बोलायचं नाही, कामाशिवाय जास्त बोलायचं नाही. अशा प्रकारे दिवसातले 2 तास, 4 तास, 6 तास, 8 तास दररोजचे बाजूला काढून त्यांनी अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर त्यांचा निकाल आणि बाकीच्या मुलांचा निकाल फरक असतो. आणि त्यांचं एकदा चांगलं झालं की पुन्हा दिवसभर पुन्हा जन्मभर खेळीमेळी, पुन्हा कष्ट करण्याची गरज आहे का? जे 12वी मध्ये कष्ट करायला कामचुकारपणा करतात ते जीवनभर कष्ट करतात. आणि जे ते वर्ष महत्वाचं आहे म्हणून अट्टहास करतात ते मात्र पुन्हा जीवनभर त्यांना कष्ट करण्याची गरज नाही करत. तसं 84 लक्ष योगी मध्ये जेने लोहे जन्म हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घे. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संग जन्म घ्यावा लागतो. आणि आपलं ध्येय काय आहे, पुन्हा जन्माला यायचं. कारण पुन्हा 12वीत बसायचं. बर पुन्हा 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 जर ते मुलगा 12वीतच बसत
नित्य भावे भजेत. कुणाला फजितीची भीती वाटते? जो जिवंत आहे. कुणाला? जिवंत असणाऱ्याला फजितीची भीती वाटते. ज्याचा आत्मसन्मान जागा आहे तो जिवंत आहे. नाही तर खाऊन झोपणाऱ्यांचा विषय वेगळा. आत्मसन्मान जागा आहे तोच जिवंत आहे. जसं 12वीचा मुलगा सतत ध्यानात ठेवतो की मला माझं हित करायचं, तो क्षणोक्षणाला विचार करतो. तसं मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येक वेळी माणसानं विचार केला पाहिजे. का? विचाराशिवाय समाधान नाही. आणि समाधान मिळवणं शहाण्याचं लक्षण आहे. शहाणा समाधानाची अपेक्षा करतो. वेड्याला काय देणं घेणं नसतं. त्याला काय समजतच नाही. जसं बरीच मुलं कॉलेजमध्ये अशी असतात ज्यांचं वय शिक्षकापेक्षा जास्त असतं. दरवर्षी ते त्याच वर्गात असतात. पण ज्याचा आत्मसन्मान जागा आहे तो हुशार असतो. तो क्षणोक्षणाला प्रत्येक कृती करत असताना विचार करतो की मला काय करायचं. 12वीची परीक्षा वर्षाच्या शेवटी होती. तिचा टाइम टेबल फिक्स आहे. फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी. पण आपला पेपर कधी हिसकावून घेतला जाईल याची खात्री त्या विद्यार्थ्याला माहिती आहे. माझ्याकडे वेळ किती आहे, मला कसं नियोजन करायचे त्याला माहिती आहे. आम्हाला कोणता क्षण शेवटचा आहे माहिती नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणी विचार केला पाहिजे.
भवसिंधू पार करायचं. धव नाही, नाली नाही, नदी नाही, तळपण नाही. 7 समुद्रापैकी कुठला समुद्र नाही. मग भवसिंधू किती मोठा असेल. फक्त मनुष्य जन्माला येण्यासाठी एक योनी कोटी फेरा एका योनीतून घेतल्यानंतर मग वारा लागतो आणि मग माणूस म्हणून जन्माला येतो. आपण कोणत्या पात्रतेचे आहोत याची आपल्याला जाणीव नसल्यामुळे आपण याचं वाटोळ करत आहोत. कसं वाटोळ करतोय महाराज? जसं तो 12वीची जी मुलं असतात ते ठरवतात 1 तारखेपासून मला अभ्यास करायचा. प्रत्येक महिन्याला ठरवत असतात 1 तारखेपासून अभ्यास करायचा. 1 तारखेला काहीतरी अडचण येते तो 2 तारखेपासून करणार. त्याही दिवशी फेल जातो दिवस. 3 तारखेपासून करणार. 5 तारीख शुभ आहे म्हणतो नक्की करणार. दिवस फेल जातो. असं ओढीत 15 तारखेपर्यंत येतो. 15 तारखेला म्हणते नाही आता पुढच्या महिन्याची 1 तारीख. पुन्हा तीच पद्धत. पुन्हा 15 तारीख आली की नाही म्हणतो आता पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून अभ्यास करणार म्हणजे करणार. अशीच परीक्षा येते आणि असंच त्याचा अवघड होतो. आणि असंच आहे मनुष्य जन्मात. माणसांना सांगितलं महाराज भजनाला या, नाही उद्यापासून काम झाल्यानंतर येऊ. मुलाचं लग्न आहे, मुलाचं लग्न झाल्यानंतर येऊ. थोडे लेकर मोठे झाले की मग येऊ. थोडी परिस्थिती चांगली झाली की असं म्हणत मसनात जाईपर्यंत वेळ भेटत नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं बघा. अभ्यासाशिवाय कुठलीच गोष्ट, नियोजनाशिवाय कुठलीच गोष्ट. आणि हे सगळं होण्यासाठी भांडवल कोणतं आहे? भांडवल आपल्याकडून कृती कधी होते? भांडवल जर काही असेल तर माझं चांगलं व्हावं ही अपेक्षा असते. माझं चांगलं व्हावं ही अपेक्षा असली मग ती अपेक्षा 12वीचा मुलगा बरोबर अभ्यास करणाऱ्या मुलांमध्येच राहतो. ज्याला चांगलं व्हावं वाटतं तसं माझं कल्याण व्हावं अशी ज्याची इच्छा आहे तो संतांच्या संगतीत राहतो. आणि संगतीचा परिणाम मनाला सवय लागते. कारण सर्व सिद्धीचं कारण मन आहे. म्हणून मन प्रसन्न केलं पाहिजे. आणि मन प्रसन्न केलं, संताची संगत धरली, मग आकळावा श्रीपती. या पंथानं तो आकळला जातो. एरवी वेदाच्या बापाला सुद्धा कळत नाही. जो वेदाच्या बापाला कळत नाही तो आकळायचा. आणि तो आकळण्यासाठी एकच बळ काम करतो. ते बळ कोणतं आहे?
भावगळे आकडे यरवी नागडे. आणि देव कसा आहे? करतडे आवळे. देव हातात बसतो, पण कुणाच्या? ज्याच्या हातात भावाचं बळ. बाकी कुणाच्याही हातात तो बसत. मग भावाचं बळ मिळवण्यासाठी संगत बलवंताची धरावी लागते. दुर्बळाची संगत जर धरली तर बलवान होतं का माणूस? कुस्त्या बघणारच पैलवान बनतो, कुणी नसतो बनत. मग जगात बलवान कोण आहे? देवाचा देव तो बलवान आहे आणि त्याला माझं करायचं. कारण माणूस कुणाला माझं करावं? बलवंताला. माणसं म्हणतात आमदार आमचा, खासदार आमचा, सरपंच आमचा. कोणी असं कॉलर टाईप करून म्हणतं का रोजगारी आमचा? बलवंताशी मैत्री करावी, बलवंताची सेवा करावी. कारण काय भय तया जीवा घडलिया सेवा समर्था. समर्थाची सेवा घडली की भयमुक्त जीवन होतं. आणि भयमुक्त जीवन जगण्यासाठी भक्त बनावं लागतं. जगात झुंजार फक्त राम भक्त विष्णुदास. झुंजार ते एक पाप पुण्यांगे नाशयित्या. म्हणून संगत विष्णुदासाची करावी असं कुणाला वाटतं? ज्याच्या अंतःकरणात सात्विक श्रद्धा आहे. कोणती? हे सगळं विश्व श्रद्धेतनं बनलेलं आहे. कशानं? श्रद्धे. प्रत्येकाचं शरीर 3 गुणाचं आहे, रजोगुण, तमोगुण, सत्व. ज्या संगतीत राहून त्या पंगतीत बसतो. म्हणून संतांची संगत धरावी आणि संतांच्या संगतीनच देव आपला होतो. एरवी देव आपला होतच नाही. कारण हरिप्राप्तीची उपाय दुसरा उपायच चालत नाही. विठाला आपला विषय अट्टहास. कारण माणूस जीवन जगत असताना शेतामध्ये जावं लागतं. पोटासाठी शेती आहे, कुणाला नोकरी आहे, कुणाला धंदा आहे, बरोबर. आणि ते सगळं करून घरी आलं की माणसाला थकवा येतो. मग माणूस झोपी जातं. लेकरं आहेत, बाळ आहेत. पुन्हा उठला, शेतीच्या धारा काढणं म्हशीच्या असेल, बाजारात विकणं असेल, पूर्ण दिवस व्यस्त आहे. हे व्यस्त दिवसामध्ये मी का जन्मलोय याचं ज्याला भान आहे तो सावध आहे. बाकी सगळे झोपले. बाकीच्यांचं जीवन हरिवीण आहे. म्हणजे काय आहे? हरिवीण आहे.
म्हणजे काय आहे? हरी विना जन्म हरी ज्याच्या जीवनात नाही त्याचं जीवन नरक नाही, नरकच आहे. काय आहे? नरकच आहे. मग आपल्याला नरकातच राहायचंय का बाहेर यायचं? जो जिवंत आहे तोच विचार करेल, बरोबर? नाहीतर पृथ्वीवर कोले कुत्रे डुकर काही कमी आहेत का? आपण उपदेश करून त्याला नालीच्या बाहेर काढू शकत? त्यालाच बाहेर काढता येतं ज्याच्यात बुद्धी आहे, ज्याला मी जिवंत आहे हे कळतं, ज्याला मला नरदेह मिळाला हे कळतं, जो या बुद्धीवरती जागा आहे त्याच्यात बदल शक्य आहे. आणि माझं हित करायचं ही भावना आहे, त्याने संगत कोणाची धरावी? संतांची धरावी. आणि सर्व संतांचे राजे हनुमानजी आहेत. कोण आहे? हनुमंतराय आहे. तुत भजन भक्तीचे केवळ धय श्रीराम, सहाय्य अभ्यंतर साचे निश्चयाचे राम. निश्चयाचं ज्याचं राम भजन आहे त्याचं गावोगाव मंदिर आहे. मग महाराज व्यवसाय करावा, हो करा. व्यवसायाला जाताना हनुमंताला नमस्कार करा. खूप मोठं तप आहे. आपण एकही दिवस जीवनातला मंदिरावर नमस्कार न करता जाऊ द्यायचा. 2 मिनिट काढले, जाता जाता गाडी उभी केली, मध्ये आले, दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या गावात तर सूरदास महाराज संत आहे, भगवान शंकराचं मंदिर आहे. त्यानंतर तिकडे मला वाटतं देवीचं मंदिर आहे. देवी भागवतात आम्ही आलो होतो, रामायण चालू करावं. आनंद वाटला. तुमच्या गावात अखंड रामायण सुरू आहे. संतांच्या संगतीनं चित्तात काय येतं? तो माझ्या गावात किती लोक जन्मून मेले, एकाचही मंदिर नाही. माझ्याच घरात माझ्या पंजाचा फोटो आहे का? नाही. उरलं कोण? ज्यानं देव आपला केला तेच उरले. बाकी कुणी उरलं? मुलाखती कुणाच्या असतात? यशस्वी झालेल्यांच्या असतात. जे अपयशी झाले त्यांच्या मुलाखती नसतात. ज्यांनी देव आपला केलाय, अट्टहासानं केलाय. संध्याकाळी रामायणात माणसाला कंटाळा आलेला, पण तुम्ही येऊन बसा. मला जीवनातला 1.5 तास दिवसातला रामायणाचा. रामायणाला आलेले संत असतात, सर्वश्रेष्ठ संत हनुमानजी पुढे असतात. केवढा मोठा सत्संग. वा, निमिषभरी कौतुके देत जा. 8 प्रहरामध्ये 8-24 3 तासाचा एक प्रहर असतो. त्यातले निमिष उगत थोडा वेळ द्या. आणि वेळ देणाराच देतो. वेळ तर सर्वांचाच जातो. वेळ सर्वांचाच जातो. महत्वाचे कुठं जातो? कारण त्याच्याशिवाय कल्याणच होणार नाही. आलेला दिवस मंदिरावर न येणाराचाही जातो, घरी झोपून राहणाराचाही जातो, घरात शिव्या खाणाराचाही जातो, आणि मंदिरावर येऊन बसलो की तपश्चर्येत जातो. आणि दिवसेंदिवस तप होत. तपानं बळ येत.
बळानं भाव उत्पन्न होतो आणि भावानं देव मिळतो. कोण मिळतो? देव मिळतो. वाचेला सवय लागते राम म्हणण्याची. राम म्हणल्यानं उद्धार होतो. कीर्तनात जर आपण सांगितलं राम म्हटल्यानं उद्धार होतो, पण राम म्हणणं एवढं सोपं आहे का? राम मुखाला येणं एवढं सोपं आहे का? 90 वर्षाची आजी मरताना सुद्धा नातू दाखवा म्हणते. राम डोक्यात येत. राम डोक्यात येण्यासाठी, राम डोक्यात येण्यासाठी संगत संताची पाहिजे. कारण संताची संगत असेल तर मग मात्र हरी जनात दिसतो, वनात दिसतो. कारण हरी मनात बसलेला असतो. हरी मनात बसण्यासाठी, जनात दिसण्यासाठी संगत संताची लागते, ग्रंथाची लागते. आणि हे तप झालं होणं, याच्यासाठी वेद करावा लागतो. काय करावं लागतं? त्याग करावा लागतो. संत तुकाराम महाराजांनी त्याग केला, बरोबर आहे. सर्व संतांनी त्याग केला. 65 लाखाची सावकारकी तुकाराम महाराजांनी दिली. संसाराचं माझ्या काय व्हायलंय याचा विचार केला नाही. मेरिट मध्ये येणारी मुलं कशाचाच विचार न करता अभ्यास करतात. कशाचाच विचार न करता अभ्यास करतात. आपण सगळ्याचा विचार करत थोडा तरी, कारण अभ्यास केला प्रत्येक गणिता वाळूची तेलही, वाळूचं तेल नाही गाळायचं आपल्याला. आपल्या मुखात राम आला पाहिजे आणि त्याच्यासाठी जीवनात त्याग केला पाहिजे. आणि तो त्याग केला सात्विक श्रद्धेच्या ताकदीने. कशाच्या? सात्विक श्रद्धा आपल्या अंतःकरणात जिवंत ठेवणं म्हणजे कलियुगात वाटोळे दिवा लावणे. काय? वाटोळे दिवा लावणे. लोक एवढे विचित्र आहेत, मंदिराकडे आलं तरी हसतात, कपाळाला गंध लावला तरी हसतात, गळ्यात माळ घातली तरी हसतात. परंतु हसणाराचा जर विचार केला तर मग फसलो. आणि हसणारा फसलेलं काढण्यासाठी येणार. त्याच्यामुळं आपली
आपल्यालाच करावे लागते. आणि जीवनात एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जिवंत तेवढं डोक्यात असलं पाहिजे. आपल्याला आपली सोडवणूक करायची एवढं डोक्यात असलं पाहिजे. आपल्याला आपल्या फजितीचा राग आला पाहिजे. आपलं मन उत्थान पाहत आहे. कोण आहे? उत्थान पाहत. उत्थान पाहत उलथा फलक म्हणून राजाचा मुलगा उत्थानपात. त्या उत्थानपाताची पहिली पत्नी, तिचं नाव सुनीती. लग्न झाल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच कथा माहिती आहे. त्या कथेमागचा भाव लक्षात. तो मनू म्हणजे कोण? मन. त्या मनाचा मुलगा म्हणजे उत्थानपात. मन उलथा पालट करत स्थिर राहत. आणि त्याची पहिली पत्नी म्हणजे नीती. कोणती नीती? सुनीती. आणि सुनीतीनं वागावं असं प्रत्येकाला वाटतं. पण सुनीतीवर माणूस फळ मिळेपर्यंत स्थिर राहतो. त्या सुनीतीला मुलगा होत नव्हता, म्हणून राजानं दुसरं लग्न केलं. त्या पत्नीचं नाव सुरुची. आणि मनाला नीतीपेक्षा रुची आवडली. बरोबर. आणि रुचीचा मुलगा उत्तम. आवड उत्तम वाटते. आणि नीतीनं मिळालेलं टिकणार असतं, त्याचं नाव ध्रुव. नीतीनं मिळालेलं टिकणार असतं आणि रुचीनं मिळणार उत्तम वाटतं असतं की नाही, हा विषय वेगळा. आणि त्यावेळेस त्या ध्रुव बाळाला, आता सर्वांना कथा माहिती आहे त्यामुळे पटपट घेऊ. त्या सुरुची आल्यानंतर सवती मत्सरानं तिनं नीतीला बाहेर ठेवलं. बरंच लांब गावातून बाहेर काढलं. का? आवडीच्या पुढे माणसाच्या नीती चालत. एखादा पदार्थ आवडला मग माणूस कष्टाने मिळवण्याचा विचार करत नाही. कशाने मिळेल मला, त्या पाहिजे या भावनेनं माणूस पापात प्रवृत्त होतो. आणि राजाचं तेच झालं. नवीन पत्नी मला सुंदर वाटायची. सर्व अधिकार तिला दिले. राजा युद्धाला गेला. राजा युद्धाहून परत आल्यानंतर सुरुचीनं स्वागत केलं. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, कारण कसं आहे, समाजाला विनोद ऐकायची सवय लागली. पण विनोदात आपला विनोद होऊ नये. काय? माणसानं विनोद ऐकावा का स्वतःच्या जीवनाचा करावा? विनोद ऐकावा, स्वतःच्या जीवनाचा विनोद होऊ देऊ नाही. आणि त्या सुनीतीचा मुलगा ध्रुव, त्याने ठरवलं मला माझ्या वडिलांकडे जायचंय. कारपाळाने अडवलं तरी सुद्धा म्हणला मला मध्ये जायचंय. गेला, बाबाच्या मांडीवर बसला. बसल्याबरोबर रुची आहे म्हणत. तिचं नावच सुरुची. तिला वाटतं माझ्या नवरा माझ्या राजाच्या मांडीवरचा मुलगा उचलला, दंदिशी बाजूला आपल्याला. एवढी प्रवृत्ती वाईट असते माणसाची. त्याला राग आला. वय लहान आहे पण काय आला? राग आला. राग येणं हे मी पहिल्यापासून सांगतोय जिवंत माणसाचं लक्षण. राग कुणालाही येत नाही. मेलेल्या मुलाला राग येतो का? जिवंत माणसाला राग येतो. त्याला राग आला. त्यानं आईला विचारलं, आई मला का खाली टाकली? तिने सांगितलं, तुला जर मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटाला जन्म घे आणि त्या विष्णूची प्रार्थना करतो. तिथून निघाला. आईला सांगितलं, सुनीतीला, सुनीती नाव आहे तिचं, तिने सांगितलं बाळा तुला तपश्चर्या करायची. तप करायला गेला. आता लेकरू आहे, त्याला तप कसं करतात माहिती नाही, कुठं करतात माहिती नाही, कोणत्या मंत्रानं करतात माहिती नाही. फक्त सात्विक श्रद्धा जिवंत आहे, मला देव मिळवायचा. आणि ज्याचा संकल्प सत्य आहे, सत्य संकल्पाचा, जर त्याच्या चरणावर बुद्धी स्थिर असेल तर मनाचे संकल्प जरी राहे बुद्धे. नारदाची गाठ पडली
नारदाला त्यानं विचारलं, मला कोण आहे? ते म्हणले मी नारद आहे. म्हणलं आईकडून तुमचं नाव ऐकलंय, मला देव पाहिजे, मला देव सांगा. ते म्हणले अरे बाळा तुझं वय नाही. नारदाला त्यानं सांगितलं वय विचारतो का देव? नारद गप्प बसले. कारण हे तीर्थ साना थोर पै भक्ती कमी जाणे, तीर्थ साना थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते. देव भावाचा पाहुणे, भाव याच्याकडे आहे. नारदाने विचार केला, पाऊस पडलाय वापसा बरोबर पेरायला अडचण नाही. त्याला सांगितलं खूप कठीण आहे. मला कठीण किती असो मिळतोय का देव? नारदांनी सांगितलं हो आमचा धंदाच आहे, आमचा धंदाच आहे. याची आम्हा बीज वाढवावे. मग त्याला मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. 12 अक्षरी मंत्र दिला, जप कर म्हणून सांगितलं. त्याने तपश्चर्या कठोर केली आणि कठोर तपश्चर्येचा परिणाम भगवान प्रकट झाले. वयाच्या 5व्या वर्षी देव मिळवला आणि भगवंतानं आशीर्वाद दिला, बाळा तुला काय पाहिजे? त्यानं म्हणलं मला बापाच्या मांडीवर बसायचं. आता हा बाप मेला तर पुन्हा उठावं लागेल की नाही? मग देणाऱ्याने विचार केला पाहिजे आपली पात्रता काय. 36,000 वर्ष राज्य कर आणि पुन्हा ध्रुव पदावर बस, म्हणजे मुक्त झाला आणि पुन्हा राज्य केलं. त्यामुळे त्यानं केलेल्या परिश्रमाचं कौतुक वाटत होतं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. बसलेल्या नामाचा सातत्यानं उच्चार केला, देव मिळाला, मुक्त झाला. काय झाला? मुक्त झाला. त्यामुळं जीवनामध्ये मुखावर काय आलं पाहिजे? नाम आलं पाहिजे. नाम मुखावर येण्यासाठी त्यानं सात्विक श्रद्धेचं जतन केलं, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला, नामस्मरणाचं सातत्य केलं. वयाच्या 5व्या वर्षी मुक्त झाला आणि त्यावेळेस पासून आजपर्यंत कुठे आढळला
दिवस राहणारे अढळ पदावर निश्चिंत आहे, कारण त्यानं देव मिळवला. देव मिळवल्याशिवाय सुख नाही. त्यामुळं देव काय करा, आपुला तो आपुला तो जन्माला आला की जन्माला आलेल्या जीवाचा, लक्षात घ्यावं, जन्माला आलेल्या जीवाचा नैसर्गिक स्वभाव आहे सुखाचा शोध घेणे. काय घेणे? सुखाचा शोध घेणे. जीवाचा म्हणतोय मी, माणसाचा नाही. म्हैस असली तरी सुखाचा शोध घेते. जनावर, कुत्र ते गारव्याला जाऊन बसतो. प्रत्येक प्राणी असते जो जन्मला आहे त्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. आणि तो सुख मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करतो, परंतु पत्ता चुकतो. काय चुकतो? पत्ता चुकतो. सुखाचा शोध घेणं म्हणजे तृष्णा. काय आहे? तृष्णा. आणि तृष्णा तृप्तीच्या अपेक्षेनं भटकत असते. माणूस भोजन केल्यानं सुख मिळेल, पाणी पिल्यानं सुख मिळेल, लग्न केल्यानं सुख मिळेल, लेकरू झाल्यानं सुख मिळेल. बरोबर आहे, जेवण केलं की सुख मिळतं. भूक लागली असेल, जेवण केलं की सुख मिळतं. तहान लागली असेल, पाणी पिलं की सुख मिळतं. काम वासना असेल, लग्न केलं की समाधान. बाळ झालं, संततीचं सुख आहे. सुंदर पदार्थ खाल्ले, जिभेचं सुख आहे. परंतु ही सुख अपूर्ण आहे, पूर्ण नाही, सर्व नाही. काय? सर्व नाही. ती येर आहे. आणि येर ती माई होय. आणि ती कशाला जन्म देणारी आहे? दुःखाची जळीत. वरती कायम टिकणारी आहेत का? नाही. आदी अंती. येर भगवंताशिवाय जेवढ्याही गोष्टी आहेत त्या आधी नव्हत्या आणि अंती. आणि जे आधी नाही, अंती नाही, जे मधी आहे तो चकवा असतो. काय असतो? चकवा असतो. तो शाश्वत सुख नाही आहे. म्हणून तृष्णा अतृप्तच असते. खासदार झालेला मुख्यमंत्री बनावंच वाटतं. मुख्यमंत्री बनलेला पंतप्रधान बनावंच वाटतं. पंतप्रधान जरी बनला तरी जगावर दादागिरी करावी वाटते. आणि जगावर जरी दादागिरी केली तरी यमाचे रट्टे चुक. दादागिरी कुणावर करावी? जो दादा आहे ना, अख्ख्या जगाला खाणारावर काय करावी?
दादागिरी करत, अख्ख्या जगाला खाणारा काळ, पण त्याच्या नरड्यावर पाय देण्यासाठी काय करावं लागेल? नाम जप करावं. नाम जपाशिवाय नाही. मग नाम जप करण्यासाठी वेच करावा लागेल. तो वेच म्हणजे अभ्यास, तो वेच म्हणजे अट्टहास. आणि त्या अट्टहासानं देव आपला झाला मग अभंगाच्या ध्रुव आता चिंता न करताची विश्रांती, विश्रांती वेगळी आणि निश्चिंत विश्रांती वेगळी. सोयाबीन पाण्यात भिजत असताना दिवसभर काम करून येऊन झोपणे ही विश्रांती झाली. निश्चिंत आहे का? दुसऱ्या दिवशी काढायची, त्यामुळे ती झोप नीट लागत नाही. निश्चिंत नाहीये, कारण तृष्णा संपलेली नाही आणि तृप्ती मिळालेली नाही. मग तृप्ती मिळवायची असेल, तृष्णा संपवायची असेल तर काय करावं लागेल? विठाला विठाला कारण तुकाराम महाराजांनी सांगितलंय, सांगतो आणि सरळ सांगितलं. महाराज संत भीत नसतात, भीड ठेवत नाही. त्यांनी सांगितलं तर नाही वाजला तर नाही घरी गेला एकदम म्हणलं महाराज आम्ही विठ्ठलाचं भजन करत नाही, पण मी तहसीलदार झालो. तुकाराम महाराज म्हणले नाही तरी गेला. एकदम म्हणला नाही महाराज मी कलेक्टर झालोय. तुकाराम महाराजांनी सांगितलं तू विठ्ठलाचं भजन करतोस का? ते म्हणला नाही. मग नाही तरी गेला. दुसरा म्हणला मी मुख्यमंत्री झालोय. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? नाही तरी गेला. एवढंच काय, स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या भेटीला गेले. 18 विश्व दारिद्र्य, वरवर बघितलं तर लेकरांना घालायला कपडे नव्हते, पोटाला भाकर नव्हती. अख्ख्या संसार, ते बघा माणसाचा संसार फाटका असतात. कारण परीक्षेमध्ये तुमचे कपडे तपासले जात नाही. फाटके कपडे घालणारा नापास होतो आणि 4 व्हीलर मध्ये जाऊन परीक्षा देणारा पास होतो असं कुठेही लिहिलेलं आहे. त्यामुळे संसारात तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात विषय नाही, तुम्ही भगवंताचं भजन करतात का नाही एकच महत्त्व.
संत तुकाराम महाराजांकडून काय शिकावं? छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरानं आणला होता, महाराजांनी परत केला. सांगितलं, तुम्हाला जर आम्हाला सुखी करायचं असेल तर सांगतो काय म्हणावं लागेल, काय करावं लागेल. सांगतो तुम्हासी किंवा आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल का तुमचे इरवित धन. त्यामुळे राजा निवडीत असताना आपल्याला मतदान येणार. राजा जय श्रीराम मला बनला पाहिजे. राजा जर जय श्रीराम म्हणत नसेल तर वाया गेले. हे तर भाग्य आहे ना. हे बघा, खरंच टाळावं. कारण वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची सुरुवात जय जय राम कृष्ण, जय श्रीराम हा वारकऱ्यांचा मंत्र आहे. त्यामुळं राम मंदिर बांधणाराचं नाव कीर्तनात घेतलंच पाहिजे, विषयच नाही, घ्यायलाच पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, त्यांना आम्ही सुखी होऊ. महाराज म्हणले नाहीत आमच्या देहूचा रस्ता करून द्या, आमच्या देहूच्या लोकांना राशन द्या. त्याचं कारण, ज्याचं श्रीरामावर प्रेम आहे बाकीच्या गोष्टी आपोआप होतात. 80 कोटी जनतेला फुकट राशन मिळालं, मागितलं होतं. जगात कुठला देश आहे का शेतकऱ्याला पगार कमी असेल पगार चालू केला का? राजा जय श्रीराम म्हणणारा असेल तर. कारण ज्याचं रामावर प्रेम आहे, त्याची दृष्टी आहे होता परस्परे पडो, त्याच्या उद्देशात एकच आहे, किंबहुना सर्व सुखी, सगळे सुखी झाले पाहिजे हा विचार येतो. आणि तेच भगवंताचं नाव आपल्या मुखात सतत राहावं यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल, ध्यास करावा लागेल. मी जन्माला आलोय, मला माझं कल्याण करायचंय हा विचार 24 तास जिवंत ठेवावा लागेल. किती तास आहे? 24 तास. कुणालाही बोलत असताना त्याच्या गळ्यात माळ आहे का, त्याचं देवावर चित्त आहे का, तर त्याला वेळ द्या, नाही तर वेळ देऊ. कुणाला काहीही द्या पण वेळ देऊ नका. कारण वेळ नाही महाराज आपल्या हातात, वेळ महत्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी अट्टहास करा. नाम मुखात बसलं पाहिजे आणि नाव मुखात येण्यासाठी अट्टहास करा. मग मुक्त होतं. आणि जीवन असतानाच मुक्त होणं म्हणजे शेवटचा दिवस. कोणता दिवस आहे? शेवटचा. जीवनाचा शेवट करायचा.
पहिल्या वाक्यात सांगितलं प्रमाण ऐकू आलं नाही सर. शेवट तो होतो तुझी आणि गोड. वा तुझी आणि गोड. त्याच्यामुळे शेवट गोड होतो कारण जन्म आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखल्या. मग त्याला पाहण्यासाठी जावं लागतं मग तो होतो. आणि त्याचं नाव मुखात येण्यासाठी मी आधीच पहिल्या वाक्यात सांगितलं जीवनाचा शेवट मृत्यू हा नाही. मग जीवनाचा शेवट काय? सततम कीर्तयन्तो मां एतन्ततश्च तटतः नमश्चन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते तरी कीर्तनाचे निरंजनाचे नासिने व्यवसाय प्रायचितांचे ते नामाची नाही पापाचे ऐसे यमदमा अवगळा अनिले तीर्थे ठाय वरुणी उठविले यमलोकीची घुंटी राहती. दोष औषधाला सुद्धा उरत नाही. झुंजार व्हायचं, बलवान व्हायचं, पाप पुण्यांचे आणि हे सगळं घडण्यासाठी सतत मुखात नाम आलं पाहिजे. झोपलं तरी नाम आलं पाहिजे, चालताना नाम आलं पाहिजे, बोलताना नाम आलं पाहिजे. यासाठी अट्टहास करावा लागतो अभंगाच्या पहिल्या. शेवट गोड करण्यासाठी काय करावं लागेल? तर वेच करावा लागेल. वेच कधी होतो? जर अट्टहास असेल तर. आणि अट्टहास करून संध्याकाळी रामायणाला यायचं म्हणजे यायचं. कुणावर उपकार करायचंय? मला जन्माला येऊन माझ्यावर उपकार करायचा म्हणजे दुसऱ्यावर उपकार करायच्या गोष्टी सोडून आपल्यावर उपकार मात्र केला पाहिजे. आणि तो जर नाही केला तर मग ती आत्महत्या आहे. काय? आत्महत्या आहे. आणि सर्वात मोठं पाप कुठलं असेल तर ते
आत्महत्येचा. मग भगवंताचं नाव मुखात येण्यासाठी 8 तासानं भजन करावं, 8 तासानं रामायण करावं, 8 तासानं संतांच्या संगतीत राहावं, 8 तासानं तीर्थक्षेत्रातच जावं आणि सदोदित अशा प्रकारचा अभ्यास झाल्यानंतर मुखाला राम येतं आणि राम मुखात आलं. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर. तीर्थाचं माहेर ते शरीर बनतं, जे शरीर राम म्हणे वाढ करे. आपला धर्म किती सुंदर आहे. लाईट आल्याबरोबर आपण काय म्हणतो? राम राम. पाहुणा दिसला की राम राम. सोयरपण झालं सोयऱ्यांना. माणूस मेला आमचा. जीवन जगत असताना तुझे कारणे उपेक्षू नको. जीवन जगत असताना राम म्हणावं, मरताना राम म्हणावं. तर राम राम म्हणतात. ही तपश्चर्या जर झाली, होय राम म्हणताना एक उदाहरण म्हणला महाराज, आम्ही धंदा करतो. राम म्हणे करी धंदा, सुख समाधीच्या सदा. मरणाची अंती राम म्हणे जरी. वा न लागे तया यमपुरी. यमपुरीला जायचं नाही हो, जायचं तर सोडा. ही वैकुंठची केली आघवे. जीवनालाच वैकुंठ म्हणायचं रामराजांची भाषा आहे. सुंदरकांडात 26वा अध्याय. राम नामाचा कडकडाट भवसमुद्री पायवाट. पायरी करोनी वैकुंठ होती प्रविष्ट परब्रह्मी. म्हणून रामनाम सतत म्हटलं पाहिजे. मग जेवण करत असतो महाराज तरी राम म्हणे ग्रासून ग्रासे तोची जेविला उपवास. राम म्हणे भोगी त्यागी कर्म नलिंपे त्या अंगे. भोग घेत असताना सुद्धा राम म्हणावं, त्याग करताना सुद्धा राम म्हणावं. आणि असा जर राम म्हटला, ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे तो जीवन मुक्त. आणि आजच्या सेवेचा अभंग मेल्यानंतर शेवट गोडचा नाही, जीवन मुक्ताचा आहे. जीवन मुक्त कोण आहे? ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे तो जीवन मुक्त. आणि एकदा मुक्त झाला, मुक्ती नवरी वरली, मग मात्र तिथून पुढे Amen.
गीत गीता रामरसाची गोडी त्रिपुटी झाली देशोधडी रसना उखंडी रसाती. कारण आलो निजाच्या माहेरा माझ्याच हृदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत तेने काय नव्हे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. कारण संत विठ्ठलाचं नाव घेतात आणि विठ्ठलाचं नाव घेतल्यानं काय होतं, काय नोहे केले विठ्ठले, म्हणून त्याचं नाव घ्यायचं आहे. आणि त्याचं नाव घेत ज्याला सर्व मिळालं तो मुक्त आहे. आणि सर्व सुख फक्त एकाच ठिकाणी, बाकीकडे कुठं अर्ध सुख असेल, थोडं सुख असेल, जास्त सुख असेल, पण सर्व सुख बाप म्हणून त्याचं नाव घेतलं की माणूस जीवन मुक्त होतो. कसा, जसं समुद्रामध्ये समुद्राचं पाणी पडलं की काय झालं, समुद्र झालं. तसं संसारात मुक्त होऊन जगावं, असं अभंगाच्या 4थ्या चरणात.
विठ्ठल म्हटल्यानंतर निश्चिंत होतं, विश्रांती मिळते. निश्चिंत म्हणजे काय? कुणी डोक्यात धोंडा घालेल याची भीती नाही का? डोक्यात धोंडा घालणारा कोण आहे? काळ. काळ काय टपलेला आहे, त्याला नाड्यावर पाय दोन उभं राहिले. जगाला खाणारा पायाखाली घालायचा असेल तर नाम घ्यावं लागतं. नाम घेण्यासाठी अट्टहास करावा. आजच्या कीर्तनाची सार्थकता कधी होईल? नाम घ्यायचं, पण कसं? आवडीने भावे तुझी चिंता त्यासे, थोडी नाही, अर्धी नाही, भरपूर नाही, सर्व चिंता कर. का? चिंता करणं त्याचा धंदा आहे. चिंतन करणं आपला. किती चिंतन करावं लागतं? दिनरजनी गोविंदाची. आणि मग तुमचं आमचं संरक्षण करण्यासाठी त्याचा धंदा आहे. घेऊन या वाऱ्याला त्याचा आदेश आहे, आकाशाला त्याचा आदेश आहे, सूर्याला त्याचा आदेश आहे. संत एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणात खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. वायू सत्संगाला धरा, चंचलत्वा फुले विसरला, योगेश्वरा भेटवाला निश्चल झाला. आकाश पाण्याला सत्संगती झाली, विसरून या अधोगमना. ऐक्यवती सकळ जना अति स्वाद मधुरत्वे. रामराम करणाऱ्यांची संख्या कमी झाली, पाण्याचा स्वाद गेला. आता बिस्लरीचं किती दिवस पिणार आहे? घोड्याचं पीत होते माणसं. कुठलं? घोड्याचं पाणी. जमिनीचं टेम्परेचर वाढत आहे. अख्खं जग ग्लोबल वॉर्मिंगने परेशान आहे. संत एकनाथ महाराजांनी युद्धकांडाच्या 47व्या अध्यायात सांगितलेलं आहे. आपुल्याच निज शरीरे शीत उष्ण प्रजन्य झाले, न लिंपे एकही विकारे, सत्संग थोडी इवही. शीत म्हणजे काय? थंडी. उष्ण म्हणजे काय? ऊन. आणि प्रजन्य म्हणजे काय? पाऊस. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा संत मागतील तसा. फक्त रामराम करणारे वाढले पाहिजे. रामराम करणारे जर कमी झाले, रामराम करणं हा आपला धर्म आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, सधर्म जो सांडील काळ तयाचे धंदे, जोर म्हणून हरी सर्वस्व तयाचे. आपण राम राम रूपी पाण्यातले माशानं एकच काळजी घेतली पाहिजे, पाणी कमी नाही झालं पाहिजे. का? जळचराचर सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, स्वधर्मा तेने पाडे विसंबोने. ज्ञानेश्वर कीर्तनातून सांगण्याचा प्रयत्न कसं जमेल कसं केला, माझा अधिकार आहे की नाही माहिती नाही, परंतु एकच सांगतो, माशानं पाण्यात राहावं. माशानं कुठं राहावं? पाण्यात राहावं. बाहेर येण्याचा प्रयत्न करू. कोणी म्हणेल, माशा तुला बाहेर मी तुपात टाकतो. तुपात मासा जगत नाही, तेलात मासा जगत नाही. मासा पाण्यात जगतो. पाणी राम आणि रामायण आहे. काय? रामराम करणे आपला धर्म आहे. रामायण वाचणे आपलं कर्म आहे. सदा नाम घोष तेने सदा चित्ता समाधान. गावात रामायण चालू ठेवा. रामायणाची कांड घ्या. का? 1 लाखाची पंगत घालण्यापेक्षा 20 रामायणाचे कांडाचे माणसं जीव घालणं. हार्ड वर्क पेक्षा माणसानं स्मार्ट वर्क करा. धर्मानं खूप मोठे यज्ञ केले, पण
भगवान शुकाचार्यांनी ज्यावेळेस एक शीत उचलला त्यावेळेस स्वर्गातली घंटी तुटायला झाली होती. का? शुकाचार्य भगवंताची कथा सांगणारे आणि रामायण सांगणारे, रामायण वाचणारे, रामायण ऐकणारे, त्यांची सेवा म्हणजे यत्न केल्यापेक्षा जास्त आहे. सर्वांनी काहीतरी फलित दिवसातून 10 वेळेस तरी आजचं कीर्तन ऐकून रामराम मुखात यावा म्हणजे कीर्तनाची फलश्रुती. गोविंदे पुढे घरी सेवा संत मोतीराम महाराज माधवबाबांच्या चरणी, आपणा सर्व ज्ञानवंत मायबाबांच्या चरणी, सुरदासजींच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. म्हणा मनाला शिव God.
Wow.